त्यानंतर फिल्डिंग घेतली आणि डावखुरा गोलंदाज चर्चेमध्ये असतो केशू. खूप चांगली गोलंदाजी विविधता या बॉलरकडे. त्याचा पहिला चेंडू मात्र सचिन रजत NMTC ती स्पर्धा केतन म्हात्रेच्या बरोबर काय बॅटिंग केली आहे. दॅट इज अ सुपर डुपर बॅटिंग. CR फाउंडेशन DR पाटील फाउंडेशन अप ट्रॅकवर चेंडू पहिल्यांदाच पहिल्या ओट टाकताना डिस्फेरेच्या दोन धनेश सेम पर्सेंटेज पाहिलं धनेश सारखीच आहे, पण धनेश गुप्ता ॲज विकेट किपर म्हणून भूमिका. कॅप मागितली आहे बरोबर, कारण सूर्याची किरण धनेश गुप्ता याच्या डोळ्यासमोर येत आहेत, त्यामुळे त्याने कॅप परिधान केली. पहिला चेंडू मात्र सरळ 2 धावांसाठी खातं खोलताना पहिले ओव्हर हाताळण्यासाठी वाशी रॉयल्स वाशी कॉलनीकडून केशू. आता बॉलिंग मार्क डावखुरा गोलंदाज हातामध्ये पहिला चेंडू पहिले पॉवर प्ले मध्ये टाकण्यासाठी वाशी रॉयल्स कडून हमजा खान कॅप्टनने पहिला चेंडू सचिन रजत खातं खोलताना 2 इच्छापूर्ती वाशी गावचंही खातं खोललं गेलं. दुसरा एंडला क्रिकेटचं मोठं नाव, टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव योगेश भगत ग्यारो अशी सलामीची जोडी. राईट आर्म लेफ्ट हँड उर्दू विकेट केसू. पिचिंग झाला लेफ्ट स्टंपच्या बाहेर, ते पाहिले चेतन पांड्याने दंडित करताना ठरवलं हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल, धावसंख्या पुढे जाते 3 वर 4 आहे. येस येस 2 आणि 1 आणि आता एक वाईट म्हणजे 4 धावा. 2 बॉल आतापर्यंत टाकलेत, 1 वाईट, 3 टाकलेत, 1 वाईट. अप ट्रॅक अक्रॉस द बॅट अक्रॉस करण्याचा प्रयत्न स्वीप केला हलक्यात आणि फक्त सिंगल मिळते सचिन रजतला. चर्चा करत होतो केतन मात्र खूप मात्र जबरदस्त सल्ला मसलत केला होता आणि खास करून स्वतःपेक्षा या सचिन रजत वरती विश्वास ठेवला होता. फायनल जरूर आली पण मने जिंकले सचिन रजतने ते केतन मात्रे. DR पाटील फाउंडेशन बॅकफुट वर जाताना काय कडक स्ट्रोक आहे, बेहतर स्पीड ड्राइव्ह टप्पा 2 मात्र घेतो बार आणि पार करतो सीमारेषेचं हे रोप आणि मिळतील 4 चौकार. 4 चेंडूची समाप्ती. 2 1 वाईट 1 आणि 4 असे धावसंख्या मात्र सांगतोय. पहिल्यांदा बॅटिंग करताना इच्छापूर्ती वाशीगाव 9 वर बिनगडी बाद 9. चांगली सुरुवात म्हणता येईल. केशूच्या विरोधामध्ये चालवला आक्रमकपणा. पॉइंट खडा केले, पॉइंट कव्हर पाहू शकतो. शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ इनसाइड द सर्कल इन द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. रिस्ट्रिक्शनचा वर मॅन्डेटरी पॉवर ऍक्शन मध्ये केशू ऑन द बॉलिंग मार्क फ्रॉम वाशी रॉयल्स वाशी कॉलनी कडून. व्हेरी गुड बॉलिंग. टप्पापणे चेंडूला आत आणला. शेवटच्या क्षणी मात्र बॅटचा फेस दाखवला बॉलला आणि चेंडू स्लाइस होऊन जातो गोशांकी क्षेत्रामध्ये. चांगलं ओव्हर म्हणता येईल, कारण 1 फटका आले जरूर चौकार, पण त्यानंतर काय गोलंदाज सट्टीक टाकले. डावखुरा गोलंदाज म्हणून वापरला जातोय वाशी रॉयल्स कडून केशू. चांगली गोलंदाजी. सर्वच्या सर्व बॉल आतापर्यंत सचिन रजत केलाय. अप्रॅक्वर बॉल टप्पापणे चेंडू स्विंग झाला, बाईट करला. एंड ऑफ द मॅन्डेटरी फर्स्ट. मॅन्डेटरी पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. बॅटिंग करताना इच्छापूर्ती वाशीगाव याने धावा जमवल्या बिनगडी बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 एक्झॅक्टली पण विकेट. सकाळच्या सत्रात आपण काय खेळ राहिला, जबरदस्त खेळ. जय बालाजी रबाले पहिल्यांदा हरवलं स्मिथ 11 कोपर खेळणे. दुसऱ्या फेरीमध्ये ऐरोली कुलीवडेचं तगडी टीमला त्यांनी पराजित केलं आणि आपलं नाव मात्र निश्चित केलं सेमी फायनल मध्ये. उत्पांत फेरीमध्ये जाणारा पहिला हा टीम जय बालाजी रबाले. आणि दुपारच्या सत्रांत नुकतीच मॅच पाहिली. CR फाउंडेशन गावदेवी ऐरोलीने ती मॅच जिंकली. घनसोलीला सहजगत्या हरवताना 58चं लक्ष लिहिलंय. गुड बॅटिंग बाय जगदीश पगडे. तदनंतर आपण JP ला पाहिलं प्लेअर ऑफ द मॅच. निलेशने चांगलं सुरुवात करून दिली होती JP ने आणि निलेशने. तदनंतर प्रीतम आणि
जगदीश पगडेने पाण्याची व्यवस्था करा. दोस्ती ग्रुप खरोखर आम्ही प्रशंसा करतो दोस्ती ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांच्या. No team captain Hamza Khan power play second. यार्करने जस्ट इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न परंतु सरळ उल्काने बीट करून द्या. लाईन मिस केली होती. पिच पर पोहोचला. चांगली सुरुवात झाली कॅप्टनची. पॉवर प्ले सेकंड. डावक्या हाताने बॅटिंग उजव्या हाताने बॉलिंग ही खासियत आहे हमजा खान टीम कॅप्टन. जस्ट सेम लाईक द क्वीनर ऑफ द नवी मुंबई भूषण पाटील. सेम टिपिकल स्टाईल मध्ये हमजा खान राईट ऑन ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग यार. गतीमध्ये हलकासा परिवर्तन केलं. टप्पा पडला ऑफसाइड. ऑप्शन त्याला हलकासा आतमध्ये आणला. गतीमध्ये परिवर्तन. जी गती पहिल्या चेंडू टाकली त्याच्यापेक्षा थोडा धीम्या गतीने टाकलेला हा संत चेंडू बीट होतोय. पण किती वेळा शांत ठेवेल. चोप्या फटक्या ओळखला जातो टेनिस क्रिकेटला मोठं नाव. महाविकास आघाडी दंदा शतक आम्ही त्याचं पाहिले. परंतु सर्वात जास्ती जर सुसाट फॉर्म होते 2018 मध्ये कित्येक अर्धशतक गॅरोच्या नावे लागलं. तर नुकतीच गतवर्षी नाईट विकेट शीतलताई भोईर सुयोग स्मृती चेशा अक्षरशः गाजवलं होतं. मामन डोगरीच्या विरुद्ध ती बॅटिंग. दॅट इज अ सुपरली बॅटिंग बाय गॅरो. योगेश भगत. बॅकफुट मी म्हटलं होतं कितपर्यंत परंतु जबरदस्त पट्टा परत 10 मिनिटं जरूर एक बॅकफुट वगैरे जागा बनणे आणि हॉरिजन बॅट मधून हा एक लाजबाब स्क्वेअर कट सिंगल मिळते. खातं खोलतो गॅरो. धावसंख्या 11 वर. धावांची गती वाढवणे गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी तेवढ्यात मध्ये मजबूत बॅटिंग होता कॅप्टन अफलातून. त्याच्यानंतर धनेश गुप्ता इज व्हेरी वेल आक्रमक बॅटर. चांगली फटकेबाजी धनेश करू शकतो. केशव म्हणजे मोठमोठे फटके आहेत. गोडसे सारखा चांगला बेहतरीन बॅटर याच टीम मध्ये बिलॉंग करतो. मजबूत फळी आहे त्यासाठी धावा येणे गरजेचं आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना इच्छापोती वाशी गाव टीमला गॅरो ऑन द स्ट्राईक. ही फेसिंग टू द कॅप्टन. ओ माय गॉड. माग इनसाइड आउट. त्याच्यानंतर काय नजाकत. एक क्विक सेकंडला कसे 2 फटके म्हणजे दादागिरी दाखवतो. जस्ट लाईक द ब्रायन चार्ल्स लारा. कधी कधी एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्यासाठी जातो ब्रायन लारा. पण दुसऱ्या क्षणी नटराज मुद्द्यामध्ये त्याचा स्ट्रोक तसं मध्ये इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरने मारायचं होतं खऱ्या अर्थाने. पण फुलटॉस आपल्या अंगावर त्याचा फ्लिक केला. कमी सेकंदामध्ये 2 फटके म्हणजे बरसात करणं नाही. इज अ क्लेवर बॅटर. आतापर्यंत 4 चेंडू टाकल्यात 5 धावा खर्च. टोटल स्कोर पोहोचते 2 ओव्हरच्या दरम्यान मध्ये 15 धावा. 15 वर नन विकेट. एक चौकार्याने मात्र 5 वर जातोय तर एक चौकार्याने खेळतोय 9 वर. सचिन रजत अदर इन नॉन स्ट्राइक. सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग मास टीम कॅप्टन हमजा खान राईट ऑन ओव्हर द विकेट. ओ माय गॉड. ही तुफानी ताकद. हो 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 हो. त्या ऑफ साइडला सर्वात लांबच षटकार. लांब लचक षटकार. हपॉली घेत जस्ट इनसाइड अँड इट लॉफ्ट ओव्हर द लॉंग ऑफ. जितकी उंची तितकीच लांबी त्यांनी कायम ठेवली. ही ताकद आहे. ही फोर आर्मचीच ताकद आहे. तुफानी ताकद मध्ये सरळ पोहोचवलं गॅरोने. ही खासियत आहे बॅटरची. अगदी वैभव प्रतिष्ठान पहिलं होईल ते विजेते चॅम्पियन्स याच गॅरोच्या बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर जिंकले होतं वैभव प्रतिष्ठानने. पर्व पहिलं त्याच्यानंतर तर दुसरं वर तिसरं ही हॅट्रिक साधली होती. पण गॅरो द फर्स्ट कॅप्टन ऑफ द वैभव प्रतिष्ठान गिव्हन द हॉनर ऑफ द वैभव प्रतिष्ठान या नेतृत्वाने कॅप्टन पहिलं चॅम्पियन्स मिळवून दिलं होतं. सुसाट बॅटर बॉलर. बॅकफुटवर जाताना कडा पण म्हणत पण गरीमध्ये छान बुद्धिमत्तेचा वापर केला कॅप्टनने. ओव्हरचं दुसऱ्या ओव्हर मात्र संपली जाते. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं इच्छापोती वाशी टीमला आणि तिथे धावा गॅरो आणि सचिन रजतने मिळवून दिले. पॉवर प्ले मध्ये 21 आफ्टर द 2 ओव्हर पॉवर प्ले इज फिनिश्ड. 5वी ओव्हर आपल्या भेटीला 3 पैकी 2 जिंकले आहेत जय बालाजी रबाल टीमला. तो टीम पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. आजच सेमीफायनल होईल याची दक्षता घ्या. जय बालाजी रबाले कुठे जाऊ नका कारण आजच आपली सेमीफायनल.
जो जिंकणार या मधून या दोन टीम मधून तो 2 हात करेल. जी पहिली मॅच झाली शहर फाउंडेशन गावदेवी ऐरोलच्या विरुद्ध 2 हात करेल. ती मॅच असेल 4 ओव्हरची. 2 ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ जमलाय. बिनगडी बाद 21च्या चांगल्या स्थितीमध्ये इच्छापूर्ती वाशीगाव. NMTC प्रेझेंटेड नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अक्षर गाजवली होती. DR पाटील फाउंडेशन तुर्बे. या सचिन का फटका यार. ये सेम फटके त्याने तिथे भूमिपुत्र मैदान आणि बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर ज्या ताज्या गोष्टी आम्ही जाहीर केल्या आणि सचिनने सांगितलं बरोबर आहे. त्यावेळेला केतन मात्रेने माझ्यावर विश्वास ठेवला. हा सांगणार षटकार अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेकून देतो सचिन. व्हॉट अ शॉट सचिन. षटकार सिक्सर. ओ हो इथे पहा हवाई सफर. बॅक टू बॉल 2 धमाके. ज्या आठवणी होत्या त्या आठवणी जशी मध्ये ताकद ती ताकद दाखवताना भूमिपुत्र मैदानची या अरे से ग्राउंड वरती काय फटकेबाजी. सलगचे 2 अरे से मैदान वागेश्वर मंदिरात जवळ खेळलं जातं. दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड दोस्ती चषक आणि काय फटकेबाजी चालली इच्छापूर्ती वाशी टीम कडून. सचिन रजतच्या बरोबर गॅरोन चांगली सुरुवात सुसाट सुरुवात करून झाली. एकी गडीने बाद नव्हता. धावसंख्या मात्र 33 वर आहे 33. सलगचे 2 केशून पहिलं वर चांगला तळला 10 धावा. त्याच्यानंतर त्याच्यावर भयानक हल्ला चढवताना सलगचे 2 षटकार खचवताना ती आपली काबिलियत तो आपला खुंखारपणा तो खोप निर्माण केले. ते आक्रमकता जाहीर केली. सेट ऑन द फायर नाव. सुपर बॅटिंग बाय सचिन रजत. क्लेबर. अंकाटी छोटी आहे पण बलकट आहे. शरीरष्टी चाहू नका तुम्ही. त्यांचे स्नायू तुफानी कडक असतात. त्या तुफानी कडक स्नायूच्या जोरावर व्हॉट अ शॉट बाय सचिन. सचिन रजत तुफानी ताकदामध्ये 2 डावखुऱ्या गोलंदाज केशूवरती चढवला हल्ला. तिसरा बॉल बॅक टू 2 षटकार खाल्लेत. तिसरा आला रे आला सचिन आला. व्हॉट अ टायमिंग. कमेंटमेंट केलं फुटफुटवाला आणि सरळ लॉंग ऑफ चोर सलगचा तिसरा षटकार सिक्सर. षटकार व्हॉट अ शॉट. बट अनबिलिव्हेबल टायमिंग. लोवेस्ट टायमिंग सचिन रजत. स्कोर षटकार पोहोचवतो 39 वर. सलगचे 3 षटकार. न प्रेशर. प्रचंड प्रेशर आहे केशूवरती. वाशी रॉयल्स पहिल्यावर चांगले हाताळले 10 धावा खर्च केला. त्याच्यानंतर तिसरा ओव्हर भयानक हल्ला सचिनने चढवला केशूवरती. 27 वर जाऊन पोहोचले षटकार. सलगचे 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. लुप्त घेताना आनंद घेताना दुसरा एंडला गॅरो त्याच्या बॅट मधून ऑफ साइडला आलेला आजच्या दिवसात सर्वात लांब लचक षटकार. केशू एंड चेंज केली आहे पण एंड चेंज करून फायदा होणार नाही. जसा फायदा मात्र झाला नव्हता ब्रॉडला. युवराज सिंग जेव्हा 3 षटकार मारले होते उभे अशी त्यांनी जी होती बॉलिंग लाईन अप मध्ये चेंज केली होती. पण त्याच्यानंतर युवराजचे आणखीन 3 षटकार रेकॉर्ड. आता त्याच रेकॉर्डच्या आठवणीमध्ये सचिन घेऊन जाईल का. 4 मध्ये 4 आलाय. आता आला विक्रमाच्या जवळपास. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. केशू कमजिंग सचिन. ओ माय गॉड. सुपर बॉलिंग यार. कडक इन स्विंगा. टप्पा पडल्या चेंडूला आत इनकटा मॅग्निफिसेंट. चला विक्रम टल्ला पण 4 षटकार. 5वा चेंडू डॉट. थोडस पेशी होतं केशून आणि आपला सर्वस्व जो अनुभव होता तो या चेंडूवर मात्र त्याने ओतला. गुडलँड टप्पा चेंडू डॉट. गुड बॉलिंग यार. क्लेबर बॉलिंग यार. ब्रॉड न खाले होते एंड नगरचे 3 पण तसा केशू जो व्हेरी गुड क्लेबर. बुद्धिमत्ताचा संकेत दिले वापर केला. एंड चेंज केला. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला षटकार जरूर पण त्याच्यानंतर काय एंड स्विंगचा वापर केला. व्हेरी वेल बॅक केशू. हरकत नाही. चांगल्या बॅटरने चढले तो सध्या सुवर्ण कॉल फॉर्म मध्ये आहे. त्याच्या सर्वश्रेष्ठ फॉर्म मध्ये आहे म्हणून 4 षटकार त्याच्यामध्ये तुझ्या विरोधात चढवले हे मात्र विसरून जमताना नाही. इथून 3 वरचा खेळ होतो समाप्त. स्कोर मात्र सुसाट मध्ये पोहोचले 45 वर. 15 धावांच्या सरासरीने आतापर्यंत इच्छापूर्ती वाशी गावने एकी गडी न गमावता 45. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. लगावलेले केशव भयानक 4 षटकार. त्याच्यानंतर कडक इनस्विंगांना तो विक्रम मात्र होऊ दिला नाही. विक्रम पासून लांब ठेवला सचिन रजतला. आता 4थं ओव्हर इन ऍक्शन. इस्माईल चांगला बॉल आहे. इस्माईल
पॉइंट खडे केले. 5 ओव्हरची मॅच, 4थं ओव्हर होती सुरुवात. पहिला बॉल समोर गॅरो. बॅकफुट बघा, फक्त षटकारांची भाषा मात्र बोलायला सुरुवात केली. एका एंडला तेवढी तीक्ष्ण धार सचिन रजतने दाखवली, तेवढी तीक्ष्ण धार आता मात्र बॅटची चढवताना दाखवताना गॅरो. आणखी एक षटकार, अर्धशतक पार. स्कोर मात्र पोहोचते 51 धावसंख्येवर. इथून मात्र 75-80 सर्वोच्च स्कोर लावण्याचा इरादा असेल इच्छापूर्ती वाशी गाव या टीमचा, कारण एकीकडे बाद ना फ्री माइंडेड मध्ये बॅटिंग करू शकतात. नितीन सुतार अजून याचा बाकी आहे. चांगला फटकेबाज यंगस्टारनं बनवलेला नवीन संघ बनवण्याच्या इराद्यामध्ये नौके चेहरे बरेच दिसतील. नितीन, त्याच्यानंतर गॅरो, सचिन रजत. Oh my God, that is a fabulously just inside over the long up and long on. What a cracking षटकार. काय पॉवर यार, तुफानी ताकद, प्रचंड ताकदीच्या जोरावर, टायमिंगवर हा लांब लचक आणखी षटकार. बॅटमधून येताना गॅरोच्या योगेश भगत सेट ऑन द फायर. दोन्ही बाजूने षटकारांची भाषा. 57 धावसंख्या, सलगचे 6वा षटकार म्हणणार नाही, पण 4 षटकार अगोदर मात्र केशवच्या विरुद्धमध्ये ठोकलेले होते, चढवले होते सचिन रजत. त्याच्यानंतर लगतचे 2 षटकार गॅरोच्या बॅटमधून. तिसरा बॉल इस्माईल, गतीमध्ये परिवर्तन छान केलं. दॅट इज अ गुड बॉलिंग, सुपर डुपर बॉलिंग. या बॉलनं मात्र कमाल केलेली. आधुनिक असो पहिल्यांदा मध्ये वापर कोटनी बॉन्स, देन ब्रावो, वन्स अगेन द वेस्ट इंडियन. या बॉलचा वापर करता करता हा बॉलनं कमाल केले. टेनिस असो किंवा लेदर असो, दोन्ही या फॉर्मॅट मध्ये चेंज ऑफ द पेस सुपर सुरक्षित ठेवतो बॉलरला. परंतु किती वेळ सुरक्षित फटका फसलाय. डाऊन द बॉल, स्वतः बॉलर जाईल. कठीण झेल होता इस्माईल साठी. समोरून आला होता फिल्डर, पण त्याच्याकडे विश्वास का ठेवला नाही. त्याला अगदी समोर होता झेल, सोपा होता. पण कधी कधी आपला विश्वास असतो ना, अति आत्मविश्वास होतो, त्याचं फल. गरज होती काय, चांगला बॅट्समन मात्र मिळत होता आपल्या जाल्यात. पहिली विकेट मात्र आपण मिळवून देत होतो, पण चुकीचा निर्णय. व्हेरी डिफिकल्ट टू अगेन्स्ट टू द बॉल टू टेक द कॅच. फार कमी होतो क्षेत्ररक्षण यामध्ये यशस्वी होतो. पुन्हा एकदा संधी आली, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा संधीचं सोनं होईल काय. हो द बॉल खूप लांब लचक, काय झेल पकडल्या. सुपर विनायक, चांगला बॅटरचा होतोय इथे खेळ. तमाम गॅरो परतलाय मैदानाच्या बाहेर जाताना. पहिल्या विकेटच्या पतन धावसंख्या स्कोर वरती. पहिला विकेट गॅरो गेल्यानंतर 59 वर पहिलं विकेट पतन. जास्त लाभ उठवू शकणार नाही, फायदा घेऊ शकणार नाही. झेल सोडलं होते स्वतः इस्माईलने, चूक केली होती, पण नंतर विनायने ती कोणतीच चूक न करता अचूक झेल टिपताना पहिला हादरा दिला. पहिल्या विकेटचं पतन ना. विजय चांगला ऑलराऊंडर विजय. येस, विजय खडसे चांगला बॉलर, त्याचे बॅट्समॅन, ऑलराऊंडर आहे टीमचा. एन क्रमांक 3 वर इच्छापूर्ती वाशी टीम कडून आता मैदानाच्या आत. शेवटचा बॉल, 4थं ओव्हर. पहिला 59 धावा, 1 गडी बाद. गॅरो परतला जाता जाता मात्र चांगली बॅटिंग केली. 3 षटकार खेचले, 1 चौकार. किती ओव्हर आउट झाला? 25 धावांचं योगदान दादा. 25 बाय गॅरो. कॉट विनायक, बॉल बाय इस्माईल. लास्ट बॉल इन द 4th ओव्हर. इस्माईल कमजिंग बॉल, गतीमध्ये परिवर्तन छान केलं. दॅट इज अ लवली बॉलिंग, चेंज ऑफ द फेस. गुडलँड पाऊंडा घेतले ते वेलन. लाईन मिस केली, बाकीचे तमाम काम केले दनेश गुप्ताने ऍज विकेट कीपर. डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला. दोस्ती ग्रुप 2026 दोस्ती चषक पर्व 5 विशेष आभार आम्ही करतोय. 12 चेंडूमध्ये 33 धावा. सचिन रजत नॉट आउट, त्यामुळे चढवलेले भैयांना केशववरती ते लगातारचे 4 षटकार. पण 5वा 6वा चेंडू आपला जीव होतला. कारण विक्रम झाला तर कुठेतरी आपलं नाव मात्र चर्चेत राहील, ते नको होतं केशूला. आणि तिथे लगाचे 2 चेंडू डॉट. विक्रमापासून 6 मध्ये 6 मानाचा विक्रम मात्र मिळू दिला नाही, काढू दिला नाही, बनवू दिला नाही मी म्हणेन निश्चितच. सचिन 6 चेंडूचा खेळ बाकी. जाऊया बॅक टू क्रिकेट. सद्यस्थिती आहे बॅटिंग करण्याचा अहमद 59 वर 1 गडी बाद. 59 फॉर 1 विकेट. विकेट इज back to the pavilion. Garo 25.
कॉटविन नाईक, बुल इस्माईल शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर प्रणव. सचिन काय फटकेबाजी यार, पहिले लगातारचे 4 आणि डॉट गेल्यानंतर पुन्हा षटकार मारतात सचिन. केतन मात्रे बरोबर खेळताना आत्मविश्वास जो आला ना त्या अजूनच दुगुणित झाले. याच्या अगोदरच्या ते कलात्मक हेरलं आणि जास्त स्ट्राईक मॅन पण वाकलेल केतन मात्रेने सचिन कडे दिलं होतं. त्याला माहिती आहे या पोराकडे या बॅटरकडे निश्चित प्रतिभावान असे गुण नाहीत. त्यांना हेरलं होतं केतनने. पहा त्या गुण संपन्न करताना प्रतिभावान गुण दाखवताना या स्पर्धेमध्ये दोस्ती ग्रुप दोस्तीचे वा बाय बाय कलात्मक फटके ओनली टायमिंग. पुढे सरसवते कधी मागे जावं बॅकफुटवर कधी पुढे जावं याचे एकदम परफेक्टली टायमिंग जुळतं सचिन. आणि त्याच जरा षटकारांची तो आतिषबाजी करताना सुपर बॅटिंग बाय सचिन रजत. गतीमध्ये परत टप्पा चांगला होता. लो राहिलेला बॉल स्लॉग स्वीप करण्याचा होता पण सिंगल मिळते. आणखी धाव संख्या पुढे जाते. पहिल्यांदा बॅटिंग करताना इच्छापूर्ती वाशेगाव 66 धावा 40 वर जाऊन पोहोचते. 40 वर पोहोचते. अजून अर्धशतक लागलं नाही. ती संधी आहे सचिन रजतकडे. ओ माय गॉड नो बॉल नो +1 मारण्याचा उडी अगदी उडी मारली होती बरोबर. मात्र प्रयत्न चांगला केला होता परंतु पोचच्या बाहेर होता. कित्येक पट्ट्या त्यांच्या एकदम डोक्याच्या वरून गेला. हा नो बॉल. फ्रीची संधी समोर रजत. सचिन 40 वर खेळतोय. पुढे सरसावले. व्हॉट अ डान्सिंग ग्राउंड द विकेट. व्हॉट अ फन फुटवर येताना काय फटकाय. सेम स्टाईल ऑफ द विराट कोहली. व्हॉट अ शॉट. व्हॉट अनबिलिव्हेबल टायमिंग बाय द सचिन रजत. षटकार आता 46 वर फक्त 4 धावा दूर सचिन रजत. काय बॅटिंग करते यार. 47 वर सिंगल आली होती. 47 अनबिटन ओनली 3 रन्स अवे फ्रॉम दिस फर्स्ट इन दिस सिरीज हाफ सेंचुरी. फक्त 3 धावा दूर आहे सचिन रजत. आणि शेवटच्या ओव्हरचे अजून बॉल आहेत 3 बाकी. संधी आहे 74 धावा टीमच्या. 47 वर स्वतः सचिन. व्हॉट अ बॅटिंग यार. किती शांत आहे पहा. टेम्परामेंट पाहता त्याचं टायमिंग अगदी मंत्रमुग्ध करते. यंगस्टार असतील तरुण असतील निश्चित त्याची ती लवचिकता पहा. त्याचा फुटवर ओनली 3 रन्स विकेट टू हाफ सेंचुरी. ओ माय गॉड आला रे आला. षटकाराला अर्धशतक. वेल डन सचिन रजत. बॅट वन करून मी त्याला अभिनंदन स्वीकारू द्या प्रेक्षकांना. काय बॅटिंग केली यार. कडक बॅटिंग. ओ माय गॉड 47 षटकार अर्धशतक पूर्ण. स्पर्धेचं पहिलं अर्धशतक वीर सचिन रजत. वेल डन यार. 53 वर जाऊन पोहोचलाय. 7 षटकारांची आतिषबाजी. बॉलिंग शेवटचं ओव्हर टाकताना प्रणव. पुन्हा एकदा माय गॉड षटकारांचा अक्षरशः खच पाडले. पाऊस पाडले सचिन रजतने. काय बॅटिंग केली यार. कडक बॅटिंग. वाशी रॉयलच्या विरुद्ध तुफान हल्ला. सर्वांना हातबल केलं. यश खांदे झुकवायला पण होतं. हरकत नाही. मी म्हणेन निश्चित गणेश गुप्ताला का सर्वश्रेष्ठ फॉर्म मध्ये बॅटर असतो ना त्याच्यामध्ये कोणाचं काय चालत नाहीये. तसं जीवनातले सर्वश्रेष्ठ फॉर्म मध्ये सचिन रजत. 86 धावा सर्वोच्च स्कोर. बॅटिंग आहे क्लेबर अटॅकिंग आहे. ओ माय गॉड आला रे आला. आणखी षटकार. कडक बॅटिंग यार. दमदार बॅटिंग यार. खुश केलं तमाम प्रेक्षकांना. कडक बॅटिंग यार. सुपर डुपर बॅटिंग. ओव्हर संपतात परंतु अजून खेळावा असं वाटतं. ओव्हर संपल्यात. 5 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 92 जाऊन पोहोचलाय. 93 ओव्हर संपले सचिन. अजून किती मारशील राजा. भरपूर मारले. नंतर लगातार 2 वेळा पराक्रम लगातारच्या 4 षटकार. पहिलं आक्रमण केले होतं अगदी केशू वरती 4 षटकार आणि आता प्रणव वरती लगातारच्या 4 षटकार. 92 तब्बल. दोस्ती ग्रुप 2026 चा सर्वोच्च स्कोर. उच्चांक इच्छापूर्ती वाशी गावच्या नावाचं खरं कारण आहे. गॅरोची आणि रजितची दमदार सुरुवात. काय बॅटिंग केली यार. कडक बॅटिंग. वेल्डन सचिन. 18 मध्ये 65 धावा नाबद. त्यामध्ये षटकार 9 षटकार. 65 मध्ये 9 षटकार आणि 1 चौकार म्हणजे 58 धावा अशाच. 9 54 1 चौकार 58. कडक बॅटिंग यार. अगदी आनंद लुटू दिला
आनंद मिळवून दिला. मनमोहक बॅटिंग, नुसते मारायच्या मोर मारले, एकदम मेरिटवर मारले षटकार. त्याच्यामध्ये 2 षटकार सेम स्टाईल ऑफ भारत रन मशीन विराट कोहली त्याच्या अंदाजामध्ये फ्रंट फुटवर येतात ते षटकार. संजू सारखा एक अनुभवी बॉलर आपल्या बॉलिंग करताना दिसेल. असं ज्येष्ठ पण नौक्यानं करून टीम तयार करण्याचं मनाशी ठरवलं गॅरोने. त्यामुळे जवळजवळ ती 7 चेहरे नवे दिसतील या मॅच मध्ये. इच्छापूर्ती वशी टीम कडून खेळताना सुपर बॅटिंग आहे. पहिल्या अर्धशतक वीर हे मान मिळवून स्वतःच्या नावावर मान सन्मान करणारी 66 म्हणजे खेळी अर्धशतक खेळी. 18 चेंडू 9 षटकार 1 चौकारच्या साहाय्याने तब्बल 65 धावा नाबाद. ग्रेट बॅटिंग आहे पण हरकत नाहीये. अशी जशा तशी सुरुवात गेली. हमजा खानी कुठे कमी नाही. दिनेश गुप्ताची बॅटिंग चालली तर तोही मात्र कमी नाही. केशवी मध्ये जशा तसं उत्तर देणं परतफेड करू शकतो. कोणतीच गॅरंटी देत नाही. 92 जरूर झाल्या. 53-93 तर टार्गेट आहे. 93 पण क्रिकेट आहे. इज ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. जरी बनेल आम्ही बनवू शकतो एवढी निश्चित मजबूत फली आहे वशी रॉयल्स वशी कॉलनीकडे. 5 ओव्हर मध्ये तब्बल 92-93 तर टार्गेट कठीण आहे पण अशक्य नाही मी म्हणणार. सचिन नाव मध्ये जादू आहे. सचिन रमेश तेंडुलकर, सचिन रजत, सचिन काटकर, किती नावं घ्यावं. सचिन पिलगावकर ग्रेट ऍक्टर. 90 चला मी विनंती करेन दिनेश गुप्ता प्लीज सलामीची जोडी खचून जाऊ नका एवढंच मी म्हणेन. जो बॅट्समॅन सर्वश्रेष्ठ फॉर्म मध्ये त्याच्याकडून अपेक्षा होतं. जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर खेळायचा अगेन्स्ट होता ऑस्ट्रेलिया, सर्वाधिक धावा टेस्ट क्रिकेट असो ओनडी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध बऱ्याचशा सर्वाधिक धावा मान मिळून घेतात सचिन रमेश तेंडुलकर. तेव्हा स्लीप मध्ये मजा घ्यायचा मार्कवा. मॅथ्यू हेडन अगदी सचिन जरी प्रतिस्पर्धी असला तरी त्यांना वाटतं का सचिन अजून खेळावं तर कारण त्याच्या स्ट्रोक कडून आपल्याला बरेच शिकता येईल. एवढी मजा यायची. तसं सचिनने मात्र मजा दिली. यंगस्टरला अक्षरशः मात्र त्याने मनमोहक असं आनंद लुटू दिलं. ग्रेट बॅटिंग यार. 500 धावांची ती खेळी. त्याच्यामध्ये 9 षटकार आणि 1 चौकार. ग्रेट इनिंग. त्याला उत्तर देण्याची क्षमता आहे दिनेश गुप्ताकडे. त्याच्या साथीला जाताना विनायक स्ट्राईकला. दिनेश आक्रमक बॅटर आहे. दिनेश त्याची बॅट चालली. इस्माईल त्याच्यानंतर विनायक आणि कॅप्टन. अपेक्षा मात्र ठेवायला हरकत नाहीये. काही होऊ शकतं. क्रिकेट 2007 तो जोनार्स बर्ग नेहमी उदाहरण दिलं जातं. जेव्हा प्रतिस्पर्धी पहिला इनिंग खेळतो 434 ते डोंगर 175 हर्षल गिब्स अलॉंग विथ कॅप्टन ग्रॅम स्मिथ. व्हॉट ओपनिंग स्टार्ट. तशी स्टार्ट जर अपेक्षित असेल मिळाली ना मॅचला मजा येईल. वशी रॉयल्स आता पिछा करणार 93 धावांचा. गॅरोच्या हाती पहिला बॉल. पहिलं ओव्हर हाताळण्याचं गॅरो. बॉलिंग मार्क समोर दिनेश गुप्ता. ओ पहिला चेंडू स्लो मध्ये सुरुवात केली आहे. त्याला माहित आहे बॅटिंग मध्ये पॉवर आहे दिनेशच्या. जेवढ्या जोराने टाकू तेवढ्या जोराने बाहेर फेकण्याची क्षमता राखतो दिनेश. एक स्लिप तैनात केले. बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर. पॉवर प्ले सेकंड पहिलं इन ऍक्शन गॅरो राईट आर्म डाऊन द विकेट. दुसरा बॉल अगदी सरपटीत चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावा. ही ताकद आहे दिनेशची. जमला ना तर मॅच जमेल दिनेश नो डाऊट. पहिल्या डॉटने सुरुवात जरूर केली पण चौकार मारून आपलं दणदणीत खातं खोलतो दिनेश गुप्ता. 4ने टीमचं खातं खोलतो दिनेश. 4 बिनगडी बाद. लक्ष खूप कठीण आहे पण अशक्य म्हणता क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. पहिलं ओव्हर हाताळताना ज्याने 25 धावांची एक छोटीशी पण एकदम आकर्षक इनिंग खेळली तो गॅरो बॉलिंग मार्कवर. इनसाइडला लागलं. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्रफळ जलद गतीने पण तो एक सिंगल रोखू शकला नाही. सिंगल मिळते दिनेशला. चौकार नंतर एक सिंगल 5 वर टीम आणि तोही 5 वर.
धावांचं वेग वाढवायला लागेल, षटकारांची भाषा बोलावं लागेल. 5 ओव्हरचा खेळ आहे. पहिले ओव्हर टाकताना 3 चेंडू आता टाकले, 5 धावा खर्च केलेत. 21.6 19.6. ओ येस नो येस नो करता परत पाठवलं, पण सुरक्षित राहतं. बॅटर विनायक 4 चेंडू आता टाकले, फक्त 5 धावा खर्च करतोय. पहिले ओव्हर हाताळलं होतं पहिले इनिंग मध्ये केशून, आणि त्या ओव्हर मध्ये धावा दिल्या होत्या तब्बल 9 ने चांगली सुरुवात केली होती. पण त्याच्यानंतर वादळ सचिन नावाचं आलं, ते वादळानं अक्षरशः मध्ये इथे झेल कॉटन बॉलची संधी. येस फर्स्ट विकेटचं पतन विनायक स्वस्तामध्ये परत पहिलं विकेटचं पतन. वाशी रॉयलला पहिला हादरा विनायक कॉटन बॉल करताना गॅरोनं मिळवली पहिली विकेट ब्रेक थ्रू मध्ये काढून दिली टीम इच्छापूर्ती वाशी टीमला. इथून मात्र विकेट जर पडल्यानंतर मात्र खूप कठीण होऊन जाईल वाशी रॉयल साठी. क्रिकेट आहे मित्रांनो, आजचा दिवस थोडा खराब जातोय. गोलंदाजानं पूर्णपणे निराश केलं. मी म्हणेन ना सर्वश्रेष्ठ आपल्या जीवनामध्ये खेळ करताना सचिन तुटून पडला होता. आपलातून बॅटिंग आकर्षित करणार ते अर्धशतक, हॅट्रिक पाहिली ऐरोली कोलीवाडा टीम कडून तर घेतली होती मनोज चव्हाणने, पण दुसरी मॅच मध्ये हारली ऐरोली कोलीवाडा. पहिली मॅच इट टेक द हॅट्रिक अगेन्स्ट द आझाद 11 खेळण्याच्या विरुद्ध ते हॅट्रिक. तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज वसुदेवजी पाटील जे मुख्य सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलं हॅट्रिक साठी. आता अर्धशतक लावलं म्हणजे दोन्ही गोष्टी जुळल्यात. हॅट्रिक पाहिली, अर्धशतक पाहिले, ते दमदार अर्धशतक. नाबाद 65 धावा, केवळ 18 चेंडू घेतले सचिन रजतने आणि त्याच्यावर चढवले भयानक 9 षटकार. 2 वेळेला लगातारचे 4 षटकार केशवच्या विरुद्ध आणि शेवटच्या ओव्हर मध्ये त्यांनी ते करामत केली होती. आता डावखुरा बॅटर टीम कॅप्टन हमजा खान प्रेस टू द गॅरो, बॅकपडर अधुरी शॉट, मिस टायमिंग स्ट्रोक, शॉट्स फेअर लेग. तिथे धावची कोणतीच मध्ये अपेक्षा नव्हती. 5 ओव्हरचे अतिशय ओव्हर त्यामध्ये घेतली अगदी पहिली विकेट विनायकला बाद करताना. 5 धावा दिल्या, 1 विकेट मात्र चटकावून ओव्हरची झाली पॉवरच्या पहिली समाप्ती. इथून 4 ओव्हरचा खेळ आणि 4 ओव्हर मध्ये तब्बल 88 24 गेंदे और 88 धावा, 88 रन. कठीण आहे अशक्य मी म्हणणारच नाही. आता सरासरी मध्ये तब्बल जाते बरोबर 22, जी 19च्या थोडी पुरी होती, आता तिथे 22 वर 22 धावांच्या सरासरी धनेश समोर आहे. फक्त षटकारांची आतिषबाजी करणं शक्य होईल तेवढं मात्र त्यांना करायला लागेल. जेवढे षटकार आहेत तेवढे मध्ये विजयाच्या जवळपास जाण्याची शक्यता. फटका पहिला आलं, ही ताकद आहे. मी म्हटलं होतं धनेश जर लागले ना तर आरपारचेच फक्त भाषा बोलतो. व्हॉट अ शॉट धनेश गुप्ता. एक तर आलंय, थेंबे थेंबे तले साचे असे षटकार चढत होता. एक चेंडू आता टाकला तर जोरदार स्वागत केलं. पॉवर प्ले सेकंड मध्ये विजय खडसे. दर्जेदार क्रिकेट दाखवताना पर्व 5 त्याचं सर्व श्रेय जाईल मिनेश पाटील असेल, आशिष पाटील असेल, अमोल पाटील, अक्षय पाटील, सुनील पाटील, हेमंत पाटील, राजा पाटील, किशोर पाटकर, कैलास पाटकर, चितन पाटील, हितेन पाटील, प्रशांत चव्हाण, प्रणित पाटील, उमेश पाटील, सलमान सैद, वैभव पाटील अँड एश मडवी च्या संयुक्तरित्या एक सहज सुंदर असं दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड दोस्ती चषक 2026 पर्व 5 आणि तिथे दुपारी 17 हा दुसरा मॅच, टोटल 5वा मॅच. आजच सेमी फायनल होईल. आजच फायनलला टीम एक ग्रुप मध्ये जाईल. बॅटची कडा लागली थे केज, फक्त सिंगल मिळते. चांगली वापसी करताना विजय खडसे, क्लेवर बॉलिंग, फक्त सिंगल, धावसंख्या 12. 9 चेंडूचा खेळ, 5 ओव्हर मध्ये मनवाचे तब्बल उच्चांक 93 समोर वसी रॉयल समोर. सेकंड स्लिप तैनात केली, बॅकवर्ड पॉइंट आहे. संजीवन स्टँग कडक फटका, खडे खडे कैसा मारतो पहा धनेश गुप्ता. स्कोर थोडं 65-70 असताना तर मजा आली असती मॅचला, परंतु मात्र खच न खाता धैर्याने तर गेले तर काबूमध्ये होऊ शकतो. तेवढी दमदार मध्ये बॅटिंग आहे धनेश गुप्ताची. भागीदारीवर निर्भय असेल, हमजा खान जोडले तर मॅच बनवू शकते डेफिनेटली, वाय नॉट. फटका चांगला आहे, ऑन ड्राय, दूर वर क्षेत्र पोहोचे का, डेफिनेटली पोहोचणार. चेंडू होतो फॉर आचारन, बेहतरीन शॉट हपवाली घेतला, त्याला ड्राईव्ह केलं, ऑन ड्राईव्ह केलं खणखणीत बॅट मधून धनेश आचारन.
22 धाबा. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. चांगली बॅटिंग करताना 22 धाबा. एक गडी बाद. वॉशी रॉयल्स. व्हॉट अट्रॅक्टिव्ह शॉट यार. बेंड झाला. क्लासिकल शॉट. एक कलात्मक फटका. व्हॉट अ लवली शॉट बंधनेज होता. चरण खेळ चांगला करतोय. प्रेशर वरती परत निकारला जातोय. नॉट बिकारला. गुड बॅटिंग बाय धनेश. 2 ओव्हरचा खेळ इथून संपला. 93 धावसंख्येला इच्छापूर्ती 11 वाशीगावच्या. उत्तर देताना आता वाशी रॉयल्स. एक गडी बाद. 26 धावा. 21 धावाचं मागडं षटक. षटकाने सुरुवात केली धनेशनं. डॉट 1 षटकार 4. 2 विचार केला तर 21 धाव होत्या पण 5-26 म्हणजे पुढे आहे. जिंकण्याचे चान्सेस नाकारता येणार नाही कारण 2 पॉवर मध्ये 21 लागल्या होत्या. तर आता 2 पॉवरच्या समाप्तीनंतर मात्र वाशी रॉयल्स 26 म्हणजे पुढे 5 धावांनी पुढे मॅच बनवू शकते. व्हाय नॉट. 5 धावा ज्या बॉलरने दिल्या होत्या तोच पुन्हा एकदा दुसरं ओव्हर घेऊन गॅरो. योगेश भगत. योगेश गुरुनाथ भगत खूप मेहनत करणार. त्यांचे वडील आमचे परम मित्र जिगरी दोस्त आणि त्यांचा सुपुत्र आता बॉलिंग मार्कवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावांचे सरासरी 26 धावा. एक गडी. चांगली दमदार सुरुवात म्हणता येईल. राईट हँड रॉन द विकेट. समोर कॅप्टन हमजा खान. टॉपेज लागले हवेमध्ये. बॉल चान्स फॉर द कॅच. डाऊन द बॉल. लवली कॅच टेकन. विकेट कीपर अतिशय चांगला जेल टिपताना नितीन सुतार. पिच क्रिएटर. खेळपट्टी बनवण्यामध्ये खरोखर नाव मात्र लौकिकताचं अगदी पंचक्रोशीत पसरलं गेलंय. सन्माने नाव घेतलं जातं तोच खेळपट्टी बनवणारा. टॉपेज लागल्यानंतर कॅप्टनची खेळी मात्र करतो. येथे समाप्त. विकेट मिळून देतो दुसरी. नावावर लावताना गॅरोने कॅप्टनला बाद केलं. हमजा खानला. व्हेरी डिसपॉइंटेड. खराब कामगिरी करताना परतलाय कॅप्टन तंबूच्या आसऱ्याला पण एकाकी झुंज देताना धनेश गुप्ता. सुपर बॅटिंग. आता मैदानाच्या आत निषाद आला. 2 गडी. हमजा खान परतल्यानंतर स्ट्राईक वरती. पर्सनॅलिटी पाहिली निषादची आणि धनेशी हुबेहूब जसं सचिन आणि वीरेंद्र सहवाग खेळायचे ना तसं ओळखणं लांबून कठीण. तसंच आता मात्र होईल. नेमकं कोण स्ट्राईकला जाईल पण आहे निषाद स्ट्राईकला. समोर गॅरोच्या गतीमध्ये परिवर्तन छान केलंय. व्हॉट अ लवली चेंज ऑफ द फेस बाय गॅरो. आजपर्यंतचा जर अनुभव पाहिला तर सातत्याने 15-18 वर्ष पाहतो गॅरोला मी. खूप अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर चेंडू मध्ये गुडलेलं टप्पा केलेलं ते प्रचंड वेगाने. कमी वेग आणखी एक बली. व्हॉट अ बॉलिंग यार. सुपर डुपर. 25 धावांची एक बेहतर इनिंग. त्याच्यानंतर तिसरा विकेट मिळवता निषादला मात्र स्वस्तात 0 सुपर बॉलिंग अनालिसिस. सेकंड टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. असेच मॅच अग्रिकोली प्रीमियर लीग पर्व पहिलं आम्ही स्वतः पाहिले. मॅच गेले होते पण गॅरोनं मात्र ते कमबॅक करून दिलं होतं पहिलं पर्व जिंकताना वैभव प्रतिष्ठान टीमला. प्लेयर ऑफ द मॅच इन द फायनल बाय गॅरो. अग्रिकोली प्रीमियर लीग पर्व पहिला सीझन फर्स्ट गाजवला. त्याच कॅप्टनच्या नेतृत्वाखाली वैभव प्रतिष्ठा वाढवून दिली त्याचं कॅप्टनने. आता तोच मात्र अफलातून ऑलराऊंडर परफॉर्मन्स करताना या मॅच मध्ये अगेन्स्ट द वाशी रॉयल्स मॅच फसली मी म्हणे. विकेट क्रमांक 3 ते 3 विकेट चटकावल्यात घेतल्यात. आपले नावे केलेत गॅरोने योगेशने. नवीन बॅटर मैदानाच्या आत प्रशांत 5व्या क्रमांकावर. तिसरं बघितलं 5वा बॉल 4था बॉल आहे. एकी धाव दिली ना गॅरोने या ओव्हर मध्ये. अलाउन द कार चुंबन घेऊन डीप पाय नेक डिस्पेअर लेगला शतरक्षणे इल आरामात फेकेल तो पण सिंगल घेतली. जवळजवळ 7 नवीन चेहरे नवीन टीम बनवण्याचा इरादा केले. 1987 मध्ये तेच पाहिलं होतं. अगदी 1992 साली 3 महत्वाचे खेळाडूंनी मात्र रजा घेतली. निरोप घेतला तर क्रिकेटमध्ये अलविदा केले होते. रॉडनी मार्श, ग्रेग चॅपेल. फटका चांगला आहे. टप्पा घेतला गेला. रॉडनी मार्श, ग्रेग चॅपेल असे प्रमुख. डेनिस निली कमजोर झाली होती पण काय ॲलन बोर्डन त्याच्यानंतर काय टीम बनवलं. तसं ती जबाबदारी जोखीम आहे गॅरोवरती. ते लौकिक जेव्हा निशांत केलायचे द गुड क्रिकेटेड
निशांत भगत ऑफ कटर बेहतरीन टाकायचं, पण जेव्हा अलविदा केलं तेव्हा सामना टीम थोडे ते बॅकफुटवर गेली होती, पण त्याचं ते लौकिक परत मिळवून देताना चांगला प्रयास करतोय गॅरो. नितीन असेल, संजू असेल, सचिन रजत असेल, विजय खडसे असेल, इतरांना 6 खेळवण्यामध्ये सांभाळून करता अजूनही मात्र टीम अजून स्ट्रॉंग होऊ शकते. वाय नॉट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोअर मध्ये पुढे जाताना 28 वर फक्त 2 धावा, 2 ओव्हर टाकली हाताळली. पहिल्या ओव्हर मध्ये 5 एक विकेट नंतर आता 2 धावा, म्हणजे ओव्हरऑल 2 ओव्हर टाकली गॅरोने. 7 धावा खर्च करताना 3 विकेट मात्र मिळवल्यात. अशा प्रकारे ऑसी रॉयल्स खूप बॅकफुटवर आहे. तब्बल 93चं लक्ष आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 28 वर. 12 चेंडूचा खेळ. 65 धावा, 12 चेंडू आणि 65. मॅच थोडीशी दूर. 11 चेंडू आणि 65. चांगला प्रयास केला, सुरुवात चांगली केली होती. 2 ओव्हर मध्ये पुढे होता, कारण 21 मध्ये पॉवर प्ले मध्ये पहिली बॅटिंग करताना इच्छापत, पण 26 बनवले होते. पण त्यानंतर इंटरव्हल नंतर विकेट पडल्या आणि तिथेच थोडासा बॅकफुटवर गेला बाशी रॉयल्स. वॉट अ शॉट यार. ही ताकद तुफानी आहे. म्हटलं होतं धनेश बॅट चालली ना थोडस 70-65 असताना तर मॅचला मजा आली असती, पण स्कोअर खूप लांब आहे 93. पण फटके वाजे जाता जाता खुश करतोय धनेश. वेल डन धनेश, सुपर बॅटिंग. एक्की एक्स्ट्रा नाही दिए, हे मध्ये वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत 21 नो एक्स्ट्रा वाईड, नो बॉल. वॉट अ लवली बॉलिंग बाय इच्छापूर्ती वाशी. अजून 21 एक्स्ट्रा दिला नाही. नितीन अनुभवी बॉलर, डावखोरा बॉलर मध्ये ख्याती आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू स्विंग झालाय. ऑन द अप खेळताना टायमिंग करू शकला नाही, थेट गेलं तर ऑन साइडला इनसाइड द सर्कल. सिडनी मी डाऊन. नो रन टू धनेश. चौथं प्रगती पथावर धावसंख्या पाहिली तर 34 आहे. लक्ष 93. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. कडक स्ट्रोक यार. तारीफ करतो आम्ही धनेश. हरलेने पण अजूनही खांदे त्याचे झुकत नाही. दॅट इज अ सुपरली. एकाकी झुंज देताना लढतोय. 38 वर जाऊन पोहोचते चौकारे सहाय्याने. 93 लक्ष असताना मध्ये कुठली घबराट नाही, कोणती मध्ये खलबल न माजवता शांत चित्ताने, कारण त्याला माहित आहे जरी हरलो तरी बेहतर नाही, पण हार अशी आहे का लक्षात राहावी. असा खेळ करताना जिगरबाज खेळ. धनेश 37 वर खेळतोय. वा रे वा. सुपर डाऊन द लेगचा पहिला वाईट, जो खिलपट्टी बनवते माहेरचा आणि तिथेच खिलपटून त्याला पहिला वाईट नितीनच्या बॉलिंग मध्ये पडताना होते यार. हरकत नाहीये. पहिला वाईट आहे नितीनच्या बॉल टाकताना अगोदर 3 ओव्हर मध्ये 21 नो बॉल नाही, 21 वाईट नव्हतं. लेफ्ट हँड उर्दू विकेट अक्रॉस द बॅट. थेट सिलिमेटला भेटू शकला नाही. धाव मात्र मिळणार नाही धनेशला. डॉट कडे पुन्हा जाते बॉलिंग मार्क वर नितीन सुतार. चांगला गोलंदाज, एकदम फिरकी. प्रवीण आणि नितीन खूप गॅरो ही जोडी जमलेली असायची. नाव लौकिक केले वाशेगावचे या 3 प्रमुख. ऑन ड्राईव्ह केला दुर्वन शतरक्षण सचिन रजत, ज्याच्या बॅट मधून खणखणीत अर्धशतकावून पाहिलं. काय बॅटिंग केली सचिनने. आनंद लुटू दिला, अगदी आनंद मिळवून दिला. मनमोहक अशी बॅटिंग. 9 षटकार 65 नाबाद. ओव्हरची झाली 34 समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 93 धावसंख्येला उत्तर देताना खूप मागे आहे. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 53 धावा. 40 झाल्यात. 53 थोडासा अवघड आहे, पण भवित बाकीतकडे मूर्खपणाच होतं, कारण जे आजोबा होतात ते असेच होतात. कोणी सांगावं तो आजोबा झाला तर 53 निघतील. वाय नॉट. 46 आम्ही स्वतः पाहिल्यात, 42 आम्ही पाहिल्यात. 53 होऊ शकतात. त्यासाठी त्याचं बाकीतकडनं एवढंच म्हणू शकतो की या क्षणी इच्छापूर्ती वाशेगाव ही फ्रंटला आहे. मॅच मध्ये जवळजवळ 90-10 आणि धनेशला 12 धावांची 50 साठी गरज आहे. ओ माय गॉड. षटकार येईल का? डेफिनेटली. वेल डन. अर्धशतकाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो धनेश. इथून आणखी षटकाराची आवश्यकता. 44. काय बॅटिंग केली यार. एकाकी झुंज. वेल डन धनेश. म्हणून सांगतो ना, हार जरी झाले पण लक्षात हार राहावी इतरांच्या. असा खेळ धनेशचा चाललाय. बेहतर आणलो त्याचे गम नाहीये, पण जाता जाता काय झुंज दिले. 44 जाऊन पोहोचते धनेश गुप्ता. वेल डन गणेश. सुपर बॅटिंग धनेश गुप्ता. 44 6 धावा दूर. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळतील का? डेफिनेटली ती ताकद आहे धनेशकडे.
दिनेश गुप्ता व्हेरी ओ माय गॉड हवेमध्ये बॉल चान्स फॉर द कॅच एंड ऑफ द इनिंग ग्रेट इनिंग बाय दिनेश गुप्ता 44 धावांची बेहतर इनिंग एकांगी झुंज वन मॅन आर्मी एकी त्याच्या साथीला भागीदारी मात्र जुळली नाही बिल्डअप झाली असते कदाचित नजारा वेगळा असता कारण पॉवर प्लेचा विचार करा पहिले पॉवर प्ले सेकंड मध्ये फक्त 21 होत्या त्याच्या उत्तर देताना 26 प्रत्युत्तर दिले होतं खास करून वसिरने पण इतराने केलेली अवसनघातकी बॅटिंग आणि तिथेच खूप बॅकफुट वर गेलं वेल डन या दिनेश 44 बेहतर इनिंग समाप्त झाली एकाकी जाऊन षटकार चौकार टाळ्या टोपटून डगआउट मध्ये त्याचं स्वागत केलं होतं हरकत नाहीये अरलो तरी गम नाही पण जाता 44 धावसंख्या निश्चित आमच्या स्मरणात राहील असे खेळ साकारून जातोय मैदानाच्या बाहेर दिनेश गुप्ता सुपर बॅटिंग कोण जैनम व्हेरी डिफिकल्ट टू अनाउन्स जैनम जीभ अडखळते जेव्हा जेव्हा नाव असं डिफिकल्ट जैनम पण काय नेतृत्व फटका यार झेल टिपला खेळी झाली जैनमची समाप्त गडी क्रमांक इथून होते 5वा बाद 5 गडी बाद आता दाट पराभवाच्या छायेमध्ये 46 वर अर्धा संघ तंबू मध्ये वाशी रॉयल्स हरकत नाही जैनम परतल्या स्वस्तामध्ये पण चांगला फटका मारला होता ऑन द अप पण नेतृत्व झेल टिपताना लॉंगवर आला सर स्ट्रेटला झेल टिपताना खेळी जैनमची मात्र झाली समाप्त अर्धा संघ तंबूच्या दिशेने आणि स्कोर आहे 46 वर 5 93चं लक्ष फटकेबाजी शिवाय दुसरं पर्याय उरला नव्हता वाशी रॉयल्स कडे दमदार ते 65 धावांची अर्धशतकी केली 25 धावा गॅरोने कुठल्या दमदार सुरुवात 92 परत पोहोचवलं सचिन रजतने आणि त्याला साथ दिली गॅरोने 25 धावांची एक दिमागदार केली ताबडतोब केली 46 धावा लागल्या स्कोर वरती 5 गड्यांच्या आणि शेवटचा ओव्हर 3 चेंडूचा खेळ बाकी रितेश बॉलिंग मार्क बॅटची कडा फक्त सिंगल मिळते 47 जाऊन पोहोचते आता किती अंतराने मात्र हार पराजय स्वीकारता येत राहिले पण दमदार हार मानायला तयार नव्हता जोपर्यंत खेळत होता दिनेश हरकत नाही क्रिकेटमध्ये असं घडतं गेम ऑफ चान्स शेवटचं ओव्हर सेकंड लाईन बॉल बॅकची कडा आणखी एक सिंगल मिळते धावसंख्या जाते 49 वर 48 वर 48 चला विजेता संघ मी विनंती करतो पहिली लढत अगोदर लढत झाली शेअर फाउंडेशन गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन निलेश विजेता संघ कॅप्टन 4 ओव्हरची मॅच काय कडक स्ट्रोक यार बेहतरीन स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या वरून आला एक दर्जेदार फटका जाता जाता दिल खुश पण वाशीराज कुठे जाऊ नका सन्मान आपला केला जाईल सन्मान चिन्ह देऊन आपण निरोप घ्यायचा आहे क्रिकेट आहे होऊ शकतं यार हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे चला प्लेअर ऑफ द मॅच नन ऑफ अदर कुणाचा दुसरा हक्कच निवडताना थोडंसं कठीण जाईल कारण 25 त्याच्यानं स्पेल टाक 3 विकेटी घेतल्यात पण दमदार बॅटिंग हा फक्त हक्क सचिन रजतचाच इथे होऊ शकतो नन ऑफ अदर प्लेअर गोस्ट ऑफ द मॅच इथे सचिन रजत 65 नाबाद 18 चेंडू 65 डाव 9 षटकार 1 चौकार